सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त विजापूर रोड येथील मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरत होता. आता तब्बल 45 वर्षांनंतर या बाजारची जागा बदलली आहे. आता हा बाजार सोरेगाव येथील ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील 20 एकर जागेवर भरणार आहे. दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असलेला जनावर बाजार हा फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातही प्रसिद्ध आहे. या तिन्ही राज्यातून अनेक पशुपालक व शेतकरी बाजारात जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल 45 वर्षांपूर्वी मैदानावरच जनावरांचा बाजार भरत होता. तिथे अडचण होत असल्याने सदरचा जनावर बाजार हा रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भरू लागला होता. दरवर्षी हा बाजार सर्वांना माहिती होता. यंदा बाजाराची जागा बदलली असल्याकारणाने पशुपालक शेतकरी यांना कळणे गरजेचे होते. यासाठी विश्वस्त यांनी जनजागृती केली होती. रविवारी दिनांक 12 जानेवारी रोजी जनावरांचा बाजार भरायला सुरुवात झाली. मात्र महानगरपालिका आणि मंदिर समिती यांच्यामध्ये जागेबाबत एकमत झाले नाही. शेवटी हा जनावरांचा बाजार सोरेगाव येथील ए.जी. पाटील कॉलेज समोरील पटांगणात भरवण्यात आला आहे. सोरेगाव येथील 20 एकर जागेवर चारही बाजूने कंपाऊंड बांधण्यात आले आहे. गरजेच्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पशुपालक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी विविध निवास, स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने शेतकरी व्यापारी यांना फक्त 20 रुपयात झुणका भाकर केंद्रात जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नीलकंठप्पा मोडळप्पा कोल्हापुरे सिद्धेश्वर देवस्थान हे जनावर बाजाराचं चेअरमन या काम करत आहे. त्यात आता या प्रतिवर्षाप्रमाणे जनावरांचा बाजार रेवणे सिद्धेश्वर देवळासमोर भरत असते. पण महापालिकेने यावेळेला आम्हाला जागा दिली नाही आणि आता 45-46 वर्ष त्या ठिकाणी भरत असताना त्याने आम्हाला फुकट देत असते. यावर्षी 3 लाख द्या, 4 लाख द्या म्हटलं तर आम्ही आमच्या न देता आमच्या स्वतःच्या जमीन आहेत सोरेगाव ए.जी. पाटलाच्या समोर त्या ठिकाणी 20 एकरमध्ये आम्ही जनावरात बाजार भरवलेला आहे आणि उत्तम रीतीने या जनावर बाजाराचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला आहे. आणि जनावर इतकं आले आहेत की अपेक्षापेक्षाही जनावरं म्हशी म्हणा, कोंड म्हणा, गाई म्हणा, सगळ्या व्हरायटीचे जनावर आमच्याकडं येऊन या ठिकाणी व्यवहार चालू आहे. आणि त्या व्यवहारात आम्ही नफा ना नुकसान, नफा ना तोटा या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जनावर बाजार भरवलेला आहे. आणि या प्रकारे देवस्थानाच्या कृपेने या ठिकाणी उत्तम रीतीने जनावर बाजार चाललेला आहे. यावर्षी पाण्याचं व्यवस्था चांगली वगैरे आम्ही उत्तम सोय केली. सगळ्या जनावराला पाईपलाईनने सगळीकडे हौदं ठेवून त्याप्रमाणे त्या जवळपास सगळ्या लोकांना पाण्याला त्रास होऊ नये याप्रमाणे नळ कनेक्शन आहे, बोर कनेक्शन आहे आणि शेततळे केले त्याचंही कनेक्शन पाण्याचं केलं आणि लाईट विद्युतप्रमाणे सगळ्या ठिकाणी टावर उभा करून ट्रान्सफॉर्मर नवीन घेऊन आम्ही हा खर्च आणि चारी बाजूला कंपाऊंड करून घेतलेलं आहे. कुठेही कोणाला बाहेर जायची गरज नाही. 2 गेट ठेवले, एक इन आणि आउट असं 2 गेट ठेवलेलं आहे. त्या प्रकारे पिण्याचं पाण्याची व्यवस्था काय केलं का तुम्ही? पिण्याचं पाणी आहे ना, नळाचं पाणी आहे ना, कनेक्शन आहे. तुझं नाव सांग. माझं नाव बाबू करप्पा सुचर, गाव कुठलं? तारकल. तारकल. इथं कशामुळे आला तुम्ही? म्हशीसाठी व्यापार आहे. किती वर्षापासून येतं होतं? 10 वर्ष, 20-25 वर्ष झालं की. यंदाच्या वर्षी नियोजन चांगलं झालं का कमिटीकडून? चांगलं झालं की. पाण्याचं व्यवस्था सगळं एकदम चांगलं फर्स्ट क्लास. सिद्धाराम फॉलीमध्ये लई चांगलं करून खालो. जाधव राहणार देवपूर्वे. हां, नियोजन व्यवस्थित झालं इथलं. तुम्ही किती वर्षापासून येतं होतं? मी 5 वर्ष झाले. 5 वर्ष. यावर्षी व्यवस्थित नियोजन झालंय. व्यवस्थित नियोजन झालं. रंगनाथ शास्त्री, कुठलं गाव तुमचं? कुमटा. कुमटा. किती वर्षापासून येतं होतं? मी इथं 15 वर्ष झालं येतो. हां, तुम्ही व्यापार आहे का? नाही, मी घरगुती. घरगुती आहे. मग यावर्षी पंच कमिटीने चांगलं व्यवस्था केलं आहे सगळं पाण्याचं वगैरे केलं का नाही? केलं ना. हे जागा चांगलं झालं तुम्हाला सगळ्यांसाठी? एकदम छान झालं. फक्त देव नसल्यामुळं आम्हाला हे वाटायला. देवस्थान नसल्यामुळे. ठीक. सगळं जत्रा पहिलं जसं आहे तसंच भरली आहे. मग तुमचे जनावर किती येतात यावर्षी? माझी जनावर 7 आहे. ती ह्याच्यामध्ये किती विकले गेल्या? 5 दिली ती. हां, तू बापू उपाशाची 5 गेली ती. हां. माझी अजून काय गेलं मी एक हलगत राहिले माझं. हां. जयराम घेऊन वगैरे. इथं किती वर्षापासून येतो तुम्ही?
40 वर्षापासून 40 वर्षापासून या वर्षी तर व्यवस्था काय काय केलं पंच कमिटीनं? इथे व्यवस्था पाण्याला, जनावराला पाण्याला नाही, माणसाला प्याला नाही, हां त्याचे दुकान टपरी वगैरे नाही चहा प्याला. हां आमच्याकडे व्यवस्थित नाही होत होतं ना. हां आता काहीच नाही. मौला मताब जातका हां हाँ यहाँ ये पहला साल है यात्रा है. हाँ पहला रेवन सिद्धेश्वर पर होता था. यहाँ पे तुम्हारा कुछ व्यवस्था और की है क्या नहीं हाँ कमेटी की? व्यवस्था करे तो पानी का करे, सब करे व्यवस्था. चहा पानी का इधर होटल है क्या तुम्हारे लिए? हाँ है दूर है. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.